ठाण्यामध्ये दादोजी स्टेडियम या ठिकाणी टेनिस क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे। पाहिलं तर या टेनिस क्रिकेटमध्ये 16 संघ सहभागी होणार आहेत। देशभरातून विविध ठिकाणावरून या टीम सहभागी होणार आहे। पाहिलं तर प्रेसिडेंट कप इंडिया 2026 टेनिस क्रिकेटच्या शुभारंभासाठी उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या मुख्य उपस्थित हे शुभारंभ पार पडणार आहे। ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी भव्य दिव्य असे जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खासदार आणि ITCFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। अनेक प्रेक्षक या ठिकाणी हे क्रिकेट पाहायला येणार आहेत। पाहिलं तर राज्याचे मंत्री उद्योग मंत्री व महाराष्ट्र राज्य ITCFचे कार्यकारी अध्यक्ष उदय सामंत हे देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी असणार आहे आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये कोट्यवधीचे बक्षिसे देखील या ठिकाणी दिली जाणार आहे आणि या ठिकाणी प्रेक्षकांसाठी अशी भव्य दिव्य जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 18 ते 20 हजार या ठिकाणी क्रिकेट प्रेमीसाठी आसन देखील व्यवस्था सुसज्ज आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अभिनेते सलमान खान तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन पार पडणार आहे आणि उद्या या क्रिकेट पाहण्यासाठी प्रकाश ज्योत असलेल्या दिवसा देखील मोठ्या प्रमाणात आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच ठाण्यामध्ये क्रिकेट ची पंढरी मानली जाणारी या ठिकाणी अनेक क्रिकेट प्रेमी आणि प्रेक्षक या क्रिकेट पाहण्यासाठी मोठी रांग करणार आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।